एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं लग्नाचं वय झालेलं होतं, म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न एका दुसऱ्या गावामध्ये राहणाऱ्या तरुणासोबत लावून दिलेलं होतं। आता लग्न लावून दिल्यानंतर सुखाचा संसार होईल असं तिच्या घरच्यांना वाटलेलं होतं। आता लग्न लावल्यानंतर सुखाचा संसार सुद्धा सुरू झाला आणि लग्नाचा सुखी संसार सुरू झाल्यानंतरच लग्नाच्या काही दिवसानंतरच त्यांना एक मुलगी सुद्धा झाली। आता मुलगी झाल्यानंतर घरामध्ये सुखद वातावरण होतं, सगळं काही उत्साहाचं वातावरण होतं, पण मात्र मुलगी झाल्यानंतर त्या मुलीचा जो बाप आहे तो मात्र निधन झालेला होता, त्याचा मृत्यू झालेला होता। आता नेमकं लग्न झालेलं होतं, लग्नानंतर मुलगी झाली, सुखी संसाराला सुरुवात झाली, पण मात्र घरामध्ये असणारा जो कर्ता पुरुष आहे तोच निघून गेलेला होता। दुःखाचा डोंगर त्या घरावर कोसळलेला होता, पण मात्र तरीसुद्धा त्या महिलेनं तिच्या मुलीची सांभाळ करायचं कुठंही कमी केलं नाही। तिनं चांगल्या पद्धतीनं तिच्या मुलीचा सांभाळ केला, मुलगी लहानाची मोठी केली, मुलगी शिकवली, पण मात्र ती मुलगी मूकबधीर होती, त्या मुलीला बोलता येत नव्हतं आणि ऐकूसुद्धा येत नव्हतं आणि त्या आईनं तिच्या मुलीचा सांभाळ केला। बघता बघता बरेच दिवस निघून गेले, मुलगी लहानाची मोठी झाली आणि तिची आई तिचा सांभाळ चांगल्या पद्धतीनं करत होती, म्हणून आता तिच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार त्या महिलेनं केलेला होता आणि त्या महिलेनं तिच्या मुलीसाठी दुसऱ्या राज्यातला एक तरुण पाहिलेला होता आणि त्याच्यासोबत तिनं त्याचं लग्न लावून दिलेलं होतं। आता मूकबधीर मुलगी होती तरीसुद्धा एक व्यक्ती तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला आणि लग्न केल्यानंतर तिनं त्या मुलीला आणि तिच्या नवऱ्याला स्वतःचं राहायला घर दिलं, तिनं घर जावई म्हणून केलं। आता घर जावई केल्यानंतर त्या ठिकाणी ही जी सासू आहे त्याच सासूचा जीव तिच्या जावयावर जाडला आणि तिनं त्याच घरामध्ये घर जावयासोबत सासूनं नको ते कृत्य करायला सुरुवात केली, संबंध ठेवायला सुरुवात केली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आता घटना जरी दुसऱ्या राज्यात घडलेली असली तरीसुद्धा ज्या पद्धतीनं या घटनेमध्ये घडलं आहे त्यामुळं माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे आणि हे ऐकून नक्कीच तुम्हालासुद्धा कसं तरी वाटू शकतं। आता बाडमेर जिल्ह्यातलं एक आबोली नावाचं गाव आहे आणि या गावामधल्या एका तरुणाबरोबर एका महिलेचं लग्न झालेलं होतं। बऱ्याच वर्षापूर्वी लग्न झालं होतं, लग्नानंतर त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता आणि सुखी संसारानंतर त्यांना एक मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतरच त्या मुलीचे जे वडील आहेत त्यांचं मात्र निधन झालेलं होतं आणि त्या महिलेनं त्या मुलीचा सांभाळ केलेला होता, लहानाचं मोठं केलं होतं, तिला शिकवलेलं होतं, पण मात्र मुलगी मूकबधीर होती, तिला ऐकू येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, तरीसुद्धा तिच्या आईनं तिचा सांभाळ चांगल्या पद्धतीनं केला। जेव्हा तिचं लग्नाचं वय झालं तिचं लग्न लावून द्यायचं सुद्धा ठरवलं। मग तिचं लग्न लावून देण्यासाठी गुजरात राज्यातला एक तरुण आहे त्याच्यासोबत तिचं लग्न जमवलं आणि लग्न जमवल्यानंतर तो तरुणसुद्धा हिच्यासोबत लग्न करायला तयार झाला, पण मात्र त्या महिलेनं आत ठेवली की त्याला घर जावई व्हावं लागेल, याच्याच घरी राहावं लागेल, कारण की तिला नवरा नाही, कोणी नाही, एकुलती एक मुलगी आहे आणि मुलीचा सांभाळ आणि सासूचा सांभाळ त्याला करावं लागेल। मग तो तरुणसुद्धा त्या ठिकाणी राहायला तयार झाला। 4 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं, 4 वर्षापासून ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहत होते, सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण मात्र तो घर जावई त्या घरामध्ये राहत असताना त्या सासूचा जीव त्याच्याच जावयावर आलेला होता आणि जावयाचं आणि सासूचं नको ते कृत्य सुरू झालेलं होतं आणि ती जी बिचारी बायको आहे ती मात्र मूकबधीर होती, तिला ऐकू येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं। संध्याकाळ झाली, ती झोपी गेली की इकडं सासू आणि जावई एकत्र यायचे, मनमोकळेपणानं सगळं काही करायचे आणि त्या मूकबधीर मुलीला याबद्दल काहीही माहिती नव्हतं। बरेच दिवस अशाच पद्धतीनं निघून गेल्यानंतर ती जी मुलगी आहे
ती गर्भवती व्हायचं सोडून त्या ठिकाणी सासूच गर्भवती झालेली होती आणि जेव्हा ती सासू गर्भवती झाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकलेली होती. कारण की तिची मुलगी गर्भवती व्हायच्या टायमाला ती गर्भवती झाली होती, तीसुद्धा तिच्या जावयाकडून झाली होती. म्हणून गावातले लोक काय म्हणतील, नावं ठेवतील, समाजामध्ये काय होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता तिनं. पण मात्र तिच्या मुलीचा विचार तिनं केला नाही आणि ती तिच्या जावयाला घेऊन त्या ठिकाणाहून फरार झाली, पळून गेली. आणि ती जी मुलगी आहे ती त्या ठिकाणी एकटीच राहिली. जेव्हा ती सकाळी उठून पाहते तर घरामध्ये तिची आई नाही, तिचा नवरा नाही. हे तिनं बघितल्यानंतर तिला वाटलं कुठं गेले, काय गेले. पण मात्र जेव्हा आजूबाजूला परिसरातून माहिती घेतली, 2-3 दिवस वाट पाहिली, तेव्हा तिला समजलं की हे पळून गेलेत. मग तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या भाषेमध्ये तिनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि ते जे फरार जावई आणि सासू आहेत यांचा तपास पोलीस घेणार आहेत. पण मात्र ती जी मूकबधीर महिला आहे त्या महिलेला हे न्याय देतील का असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा गावकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी केलेली आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.